प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवल्यातील संक्रांत उत्सव हा जगप्रसिद्ध असून गेल्या काही दिवसांपासून या संक्रांत उत्सवावर नायलॉन मांजाचे सावट आल्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत. निसर्गासह पशु, पक्षी आणि माणसे देखील जखमी होत आहेत. या विरोधात पोलीस प्रशासन कारवाई करत असून नायलॉन मांजाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने शहर पोलीस व SS मोबाईल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. या प्रसंगी SS मोबाईलचे संचालक सुदर्शन खिल्लारे यांनी उपस्थित बांधवांना नायलॉन मांजा विरोधी शपथ दिली. या प्रसंगी येवला तहसीलदार आबा महाजन, शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी, नगरसेवक डॉक्टर संकेत शिंदे, युवा नेते कुणाल दराडे, डॉक्टर भूषण शिनकर आदींसह सर्व पत्रकार बांधव, व्यापारी बांधव आदींसह SND पॉलिटेक्निकचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयूब शहा, येवला. मी अनिल भवारी, पोलीस निरीक्षक, येवला शहर पोलीस स्टेशन. आज या ठिकाणी आम्ही रेझिन डे संदर्भात एकत्र जमलेलो आहोत. 2 जानेवारी आज पोलीस स्थापना केली आणि त्या अनुषंगाने पोलीस खात्यामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. पोलीस खात्याच्या कामाची माहिती दिली जाते. माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी आम्हाला अशा प्रकारे कार्यक्रमांचं नियोजन करण्यास सांगितलं होतं. आम्ही आमची संकल्पना SS मोबाईलचे सुदर्शन खिल्लारे यांना सांगितले असता त्यांनी आपण मांजा विरुद्ध जनजागृती रॅली करू असं सांगून त्याचं प्रायोजक त्यांनी पत्करलं आणि या ठिकाणी आज हा मांजा विरोधी जनजागृती रॅलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर मी याद्वारे सर्व नागरिकांना सूचित करतो की नायलॉन मांजा टाळा, कारण याच्यापासून पशुपक्षी यांच्या जीविताला तसेच माणसाच्या जीविताला धोका पोहोचतोय. नायलॉन मांजाचा वापर केल्यास तुम्हाला 6 महिने कैद आहे. त्याचप्रमाणे नगरपालिकेमार्फत 10,000 रुपये दंडाची कारवाई करण्यात येत आहे. ही तर कारवाई होईल, परंतु एखाद्याचा जीव गेला आणि असं निष्पन्न झालं की हा नायलॉन मांजा अमुक अमुक यांनी पुरवला होता, तर कमीत कमी त्याच्यावर 304 सदोष मनुष्यवधात जुना 304 जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात येईल सदोष मनुष्यवधाचा. तर कृपा करून आपण दुसऱ्याला जीव घेणं ठरेल असा कोणताही नायलॉन मांजाचा वापर टाळावा. आपण पारंपरिक जे तुमचा मांजा होता त्याचा वापर करावा आणि जे कोणी पालक असतील यांनी सुद्धा आपल्या पाल्यांना असा मांजाचा दोरा घेऊन देऊ नका. पाल्यावर कारवाई जर झाली तर नक्कीच त्याच्या पालकावर कारवाई होणार आहे याची नोंद घ्यावी. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आता संक्रांत उत्सव तोंडावर येतोय. आज एक पत्रकाराच्या भूमिकेत न बोलता एक जबाबदार येवलेकर म्हणून मी बोलतोय. गेल्या अनेक वर्षांपासून बातमीदारी करताना नायलॉन मांजाच्या विविध घटना आम्ही बातम्यांद्वारे दाखवल्या आहेत. नायलॉन मांजामुळे अनेक जणांचे गळे कापले गेले आहेत, जीव गेलेले आहेत, पशु पक्ष्यांचं नुकसान झालेलं आहे. तर या नायलॉन मांजा विरोधात आम्ही गेल्या 2 ते 3 वर्षापासून काम करतोय, पोलिसांनाही मदत करतोय. मागच्या वेळेस आम्ही संरक्षक तारा वाटल्या होत्या SS मोबाईलच्या वतीनं. आजही यावेळेस आम्ही नायलॉन मांजा विरोधी मोहीम आम्ही स्पॉन्सर केलेली आहे. तर एकच यातून एक संदेश द्यायचा आहे की येवलेकरांनी नायलॉन मांजा न वापरता पारंपरिक पद्धतीने सुतवलेला मांजा वापरावा आणि निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. पशु पक्षी माणसांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. परंतु तरी देखील काही बेजबाबदार येवलेकर नायलॉन मांजाचा चोरी छुप्या पद्धतीने वापर आणि विक्री करतात. त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन कारवाई करणारच आहे. आमची पत्रकार संघटना देखील त्या विरोधात लढणार आहेत. जे कोणी असे व्यक्ती त्यांचे ऍड्रेस आम्ही पोलिसांना देण्याचं काम करणार आहोत. तर या माध्यमातून एकच सांगतो, नायलॉन मांजा वापरू नका. पारंपरिक मांजा वापरून आपला संक्रांत उत्सव साजरा करा. तसेच घटना होऊ नये, परंतु तरी देखील घटना होतात. तर या घटना झाल्यास आमच्या ज्या अँब्युलन्स सर्व्हिसेस आहे, आमच्या SK9च्या असतील, इतर आमच्या सहकाऱ्यांच्या असतील, तर या घटना झाल्यास त्वरित आमच्या अँब्युलन्स सर्व्हिसला तुम्ही कॉल करा. नायलॉन मांजाच्या जेवढ्याही घटना होतील, व्हायला तर नाहीच पाहिजे, आम्ही त्या पद्धतीनं काम करतोय, परंतु झालीच घटना तर आमच्यातर्फे अँब्युलन्सची सेवा ही पूर्णपणे मोफत पुरवली जाईल असं मी जाहीर करतो. आज या ठिकाणी पतंग महोत्सव येत्या 14 तारखेला होणार आहे आणि त्या निमित्ताने येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आज नायलॉन विरोधी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. खरं तर येवलेकरांचा आवडता हा सण
येणाऱ्या 14 तारखेला आपण सर्वांनी आपल्या पारंपरिक पद्धतीने साजरा करावा. नायलॉन मांजा हा टाळण्याचा प्रयत्न करावा म्हणण्यापेक्षा आपण तो वापरूच नये. आपला जो सुतवलेला मांजा असतो तो मांजा आपण या ठिकाणी उत्साहाने साजरी करावी. संक्रांती हेच आवाहन आपल्या सर्व येवलेकर नागरिकांना या सर्वांच्या वतीने मी करतो.